अरे माऊली कोण्या गावची दिंडी आहे? बरं बरं. आणि किती दिवसाचा प्रवास आहे? आमचा तर 15 दिवसामध्ये आमचे यात्रेत झाली 15 मुक्कामात. बर. आणि किती भक्त मंडळी किती आहे? तर आमची सुरुवात होतानी हा आम्ही पांडुरंग भजनी मंडळ बर. अशा नियमामधून आम्ही दिंडी निवडली हा. आणि वाटचाल सुरू केली. बर. पाय दिंडी 16 मुलाचं हा. त्याच्या माग आम्ही चालतो. बर. तर आमचे अचानक देवाने बुद्धी दिली आम्हाला दिंडी काढण्याची समजा हो. पांडुरंगाने. हा. तर आम्ही अवघ्या 12 लोकांनी दिंडी काढली. हा. तर आम्हाला पांडुरंगाने जसं आम्ही चालत राहू तसे आम्हाला प्रत्येक ठिकाणी मुक्काम नेरी दुपारी असे पूर्ण ठिकाणी आम्हाला हो. मिळत गेली. माझी चिंता त्याशी सर, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. हा. हो. असं करता करता आमचे आज 14 वर्ष सुरू आहे. हो. मोठ्या प्रकारे आमची म्हणजे दिंडी आज 100 लोकांवर गेलेली. बरं. 100, 110, 5, 15 पद होते. बरोबर. इथपर्यंत आमची दिंडी आमची वाढत गेलेली. हा. तर आम्ही पांडुरंगाच्या चरणी हेच मागतो आमच्या दिंडीला असंच वाढ व्हावं आणि आम्हाला चांगला आयुष्य लाभ मिळावं सगळ्या पूर्ण मंडळीला. दादा, मोठी दिंडी होण्यापेक्षा जास्त पाणी असलेलं चांगलं का थोडं पण नितळ असलेलं चांगलं? ते आहे पण ते बरोबर आहे तुमचं थोडक्यात. नाही का? आता मी बऱ्याचशा मोठ्या दिंड्या बघितल्या, त्याच्यामध्ये शिस्त पाळणं हे महत्वाचं आहे. शिस्त माहीत महत्वाची. आता तुम्ही माझ्यापेक्षा थोर वारकरी आहात, तुम्ही 2 हरिपाठ घेता, मी काय सांगू. पण विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तज्ञेची नाही, ऐशी विचारून ठाई ठेविले देवे, नाही का? आणि ही विरक्ती वारकऱ्याकडेच बघायला मिळते, इतरत्र बघायला मिळत नाहीये. चालू झालेली दिंडी आहे. हा. या दिंडीमध्ये कुणी महाराज वगैरे असं कुणी नाहीये. बर. ते सारे भजनी मंडळाचे आपले 4 जण लोक घेऊन हो. हे 10-5 लोक घेऊन सुरू झालेली दिंडी. हो. आणि त्याच्यानंतर तिला वाढ होत चाललेली आहे. हो ना. पण एकल्याचा नो हे खेळ हा. म्हणून मेळ जमविला. हे बघा, रोपट लावलं ना, हा, आणि त्याचा वेलू गेला, नाही का? आता खूप छान दिंडी झाली तुमची. महिला पण भरपूर आहेत. दिंडीमध्ये असं कीर्तन, आजी पण खूप वयस्कर आहेत. किती वय आहे आजी तुमचं? खूप वाऱ्या झाल्या असतील, नाही का? एवढे वयवर्ध तुम्ही घेऊन चालता म्हणजे पायी चालतात आजी? बघा किती आहे वय आजीचं, वय किती आहे बघा. 90च्या पुढे आहेत आजी आणि पायी चालतात. मुकम करोती वाचालम पंगुलंग इति गिरी यत कृपात हम वंदे प्रमानंद माधव. हे देखवी ऐकवी एक नारायण, नाही का? तयाचे भजन असो. आता वेळ झालेली आहे तुमची फराळाची आणि फार आनंद वाटला. तुम्ही खूप जुने वारकरी आहात. आपण तुकोबारायच्या चरणी, नाथ महाराजाच्या चरणी आणि ज्ञानोबारायच्या चरणी, भगवान पांडुरंगाच्या चरणी हीच विनंती करू की आमची दिंडी अजून मोठी हो. आणि शेती व्यवसाय का सगळ्याला? आणि शेती व्यवसाय कारण चेहरे सांगतात. भूमीचे मार्दव सांगे कोमाची लवलव. जमीन कशी आहे जमिनीत जाऊन पाहायची गरज नाही, त्याच्यातलं झाड सांगतं. आपण सर्व कास्तकार आहेत. आपल्या पण शेतीमध्ये आणि भरभराटी हो असं पांडुरंग परमात्माच्या चरणी विनंती करून आपण थांबूया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव नाथ भगवान की जय. ईश्वर महाराज की जय. नाथ महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. भगवान की जय. चिंतन श्री गुरुदेव दत्त.